दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी होणार आहे। अनेक मंडळांनी विविध उपक्रमांचं आयोजन केलं आहे। शिवजयंतीच्या सोलापूर शहरामध्ये भव्य मिरवणुका निघतात, त्यावेळी शहरातील हॉटेल बंद असतात, म्हणून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शहर आणि जिल्ह्यातील शिवप्रेमींची गैरसोय होते। हे लक्षात घेऊन या मिरवणुकीस फाटा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शिवभक्तांना पोटभर जेवण देऊन शिवभक्तांना तृप्त करण्याचा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे। सुरुवातीला 5,000, नंतर 7,000, नंतर 11,000, 15,000, 21,000 शिवभक्तांनी या भोजनाचा आस्वाद घेतला आहे। याच पार्श्वभूमीवर येत्या 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत शिवभोजनाचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकातील यात्री कॉटेज येथे बाजी अण्णा मठाजवळ टेबल खुर्चीवर शिवभोजन देऊन होणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलं। यावर्षी 25,000 शिवभक्तांना भोजन देण्याचा संकल्प असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। खर्च आता तुम्ही माहिती आहे मला 25,000 लोकांना जीव घालण्यासाठी जे काही लागतात असा खर्च त्याला लागतो। त्यासाठी अनेक हात या कामाला मदत करतात आणि ह्या सगळ्यांच्या हातामधून हा एवढा सगळा कार्यक्रम मोठा करतात। इथे बसलेली आमची सगळी सहकारी मंडळी आहेत, अन्य अजून ह्याच्या पाठीमागे काही मंडळ आहेत, या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि मंगळवेढा तालीम मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम उपलब्ध केला। या पत्रकार परिषदेस अमोल शिंदे यांच्यासह कुशल संघटक संकेत पिसे, अमोलराजे भोसले, अनिकेत पिसे, थोरला मंगळवेढा तालमीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिवभोजन कार्यक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते शिवपूजन करून करण्यात येणार आहे। या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मेजय राजे भोसले, बिपिन पटेल, राजाभाऊ सरवदे, महेश गादेकर, दास शेळके, शहाजी पवार, नरेंद्र काळे, चेतन नरोटे यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर तसंच अधिकारी यांची उपस्थिती असणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।